आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणीतील यश क्रीडा मंडळाच्या खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। 11 एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्त तसेच प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही जयंतीनिमित्त मागील 15 वर्षापासून यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे यांच्या पुढाकारातून भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जातात। यंदाही 11 एप्रिल रोजी सुपर मार्केट येथील संघर्ष हेल्थ क्लबच्या सभागृहात स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते। यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन परभणीचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध हृदय तज्ञ डॉक्टर अनिल कांबळे यांची उपस्थिती होती। यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून नवामोठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे, प्राचार्य ज्ञानेश्वर नाटकर, मुख्याध्यापक सौ ए.जी. जाधव, मुख्याध्यापक सौ पी.डी. मारमवार, प्राचार्य ज्ञानेश्वर घुगे, आरोग्य सेवा कार्यालयीन अधीक्षक अमोल सोनकांबळे, कुंदन कुमार, राजकुमार एंगडे, उमेश शेळके तथा आयोजक गौतम भराडे यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना सूरज गुंजाळ म्हणाले की विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून 18 तास अभ्यास करून आपले ध्येय गाठावे। शिक्षणातूनच समृद्धीकडे आणि सामाजिक उन्नतीकडे तसेच परिवर्तनाकडे आपली वाटचाल होऊ शकते। आयोजक गौतम भराडे यांनी आपल्या यश क्रीडा मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक संबंधित ज्ञान स्पर्धेसारखे आयोजन राबविले। असे उपक्रम घेणे काळाची गरज आहे असे म्हणत त्यांनी मंडळाच्या या कार्याचे कौतुक केले व उपस्थित सर्वांना महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रमुख वक्ते प्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे यांनी म्हणाले की त्याग करायला आपण शिकले पाहिजे, त्यातूनच स्वतःचे अस्तित्व आपण निर्माण करू शकतो। समाजाला आदर्श महापुरुषांच्या विचारधारेतून मिळालेल्या त्या विचारधारेला अंगीकार करून आपण आपल्या जीवनाला समृद्धीकडे वाटचाल केली पाहिजे। महापुरुषांचे फक्त जय जयकार न करता त्यांनी सांगितलेल्या विचारांना कृतीतून अंमलात आणले तरच त्यांना खरे अभिवादन ठरेल। सामान्य ज्ञान स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना भरघोस असे रोख रकमेचे देखील पारितोषिक देखील ठेवण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बगाटे यांनी केले तर आयोजक गौतम भराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश क्रीडा मंडळाचे संदीप खाडे, प्रमोद पुंडगे, रोहन पुंडगे, सुरेश वावळे, किरण मोरे, अमोल गाडेकर, प्रताप धबाले, मिलिंद पुंडगे, विकास सोनवणे, सचिन गायकवाड, अक्षय नंद, प्रतीक गायकवाड, शुभम किल्लारे, राहुल कांबळे, देवेंद्र दातार, सतीश महामुनी यांनी परिश्रम घेतले। क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अर्थात संयुक्त जयंतीनिमित्त दरवर्षी यश क्रीडा मंडळ सेवाभावी संस्थेद्वारा आमचे गौतम दादा भराडे या ठिकाणी जयंतीच्या अनुषंगानं आणि महापुरुषांना अभिप्रेत असणाऱ्या विचारांसारखी या ठिकाणी जयंती साजरी व्हावी या उद्देशानं दरवर्षी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून एक 100 मार्काचा त्या ठिकाणी लेखी पेपर घेतला जातो आणि उत्तेजनार्थ त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची रक्कम बक्षिसाच्या माध्यमातून दिली जाते। गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेतल्या काही 20 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी उपयोगी वस्तू दिल्या जातात। अतिशय असा सुंदर हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो। यंदाचे 15वे वर्ष सातत्यानं निरंतर चालू आहे आणि या कार्यक्रमाला देखील कुठल्याही प्रकारची राजकीय मंडळी न आणता प्रशासनातले प्रशासकीय अधिकारी जसे की IPS दर्जाचे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, CEO असतील झडपीचे, असे प्रशासनातले अधिकारी आणतील जेणेकरून विद्यार्थ्यांना एक त्याच्यामधला अधिकारी कसा असतो आणि स्वतःमध्ये जी काही ज्वाला असतो तो कसा बाहेर उफाळून येईल आणि स्पर्धा परीक्षेचा एक ध्येय वेळ लागल या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला जातो आणि विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येनं या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात। तर खऱ्या अर्थाने महापुरुषांची जयंती ही विचाराची जयंती साजरी झाली पाहिजे। महापुरुषांनी ज्ञानातून समृद्धीकडे वाटचाल केली आहे। अशा सामान्य ज्ञान स्पर्धा घेणं किती आवश्यक आहे, किती काळाची गरज आहे। सध्या हे स्पर्धेचे युग असल्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या शिपाई पदापासून ते UPSC पर्यंत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनातील पदं भरली जातात आणि ही पदं भरत असताना महापुरुषांनी जे कार्य केलं त्याच पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्या विचारांचा वारसा चालू ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रशासनात येण्याची एक नवी चाहूल दिली जाते। म्हणून अशा स्पर्धा परीक्षा आयोजित करणं आणि विद्यार्थ्यांचा त्यांच्यामध्ये सहभाग करून घेणं ही काळाची गरज आहे, कारण कुठलीही पद आता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरली जातात। 11 एप्रिल आणि उद्याची 14 एप्रिल अर्थातच गुरु शिष्याचं नातं असणारी ही जयंती
क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना त्या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा.